आजचा हा अनुभव आपल्या चॅनलच्या सबस्क्रायबर रुचा मोरे यांचा आहे। अनुभव सांगण्याआधी एक विनंती आहे मित्रांनो, जर तुम्ही आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच प्रकारचे भयावह व सत्य अनुभव पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा। धन्यवाद। भूतं असतात का? बरं मग असतात तर दिसत का नाहीत? उगाच आपल्याला घाबरवण्यासाठी आजी काहीही सांगते। हो, भूतं नसतातच आणि देवसुद्धा नसतो। 15 वर्षांची रुचा हा सर्व विचार करत होती। रुचा तिच्या आजीसोबत गावाला कोकणात राहत होती व तिचे आईबाबा पुण्याला कामाला होते। 10वी नंतर पुढील शिक्षणासाठी रुचाही पुण्याला आईबाबांकडे जाणार होती, पण त्याला अजून वर्षभर टाईम होता। रुचा या वर्षी 9वीला होती। गावच्या घरात लहानशी रुचा व तिची आजी राहायचे। रोज रात्री गोष्ट सांग म्हणून रुचा आजीकडे हट्ट करायची व आजी तिला साहसी राजकुमारी व देवाधर्माच्या गोष्टी सांगत असे। काय ग आजी, रोज रोज त्याच गोष्टी सांगतेस? मला नाही ऐकायची ही राजकुमारीची गोष्ट, मला भूताची गोष्ट सांग, असं म्हणत रुचा हट्टाला पेटायची। मग आजी तिला 1-2 भूताचे किस्से सांगून झोपी घालायची। मग लहानग्या रुचाच्या मनात त्याच गोष्टी घुमायच्या की आजी सांगते ते खरं आहे का, की नुसतंच गोष्टी आहेत? ती स्वतःच विचार करायची व स्वतःच निर्णय द्यायची। एका रात्री अचानक आजीची तब्येत खूप बिघडली। ती खूपच सिरियस झाली। आता काय करावं, लहानग्या रुचाला काहीही समजत नव्हते। तिच्या डोळ्यांतून अश्रू येऊ लागले। आजी, काय झालं तुला? रडत रडतच रुचा आजीला म्हणाली, अगं बाळा, रडू नकोस, जा रिक्षावाल्या सावंत काकाला बोलावून आण, आजी म्हणाली। तेच रुचा निघाली, पण बाहेर दोधारी पाऊस चालू होता व काळोखही खूप होता। आजूबाजूला घनदाट झाडी, त्यात घृण काळोख व हा पाऊस। थोडक्यात काय तर वातावरणातील प्रत्येक घटक लहानशा रुचाला घाबरवू पाहत होता। पण रुचा खूपच हट्टी मुलगी, आपल्या आजीसाठी ती काही पण करायला तयार होती। तिने चप्पल घातली व एक गोणी अंगावर घेत ती चालू लागली, पण तिला लवकर पोहोचायचे होते म्हणून मग ती धावू लागली। अंधारात तिला रस्ता फारसा दिसत नव्हता, त्यामुळे ती बऱ्याच ठिकाणी ठोकर लागून पडत होती, पण पुन्हा उठून ती धावत असे। काका, लवकर चला घरी, तिकडे बघा आजीला काय झालं, रुचा दारात उभं राहूनच धापा टाकत म्हणाली। रुचाचा आवाज येताच सावंत काका धावतच आले। अरे रुचा, काय झालं? एवढी घाबरलेली का दिसतेस? आणि हे काय, भिजली कशी काय, पडली का काय रस्त्यात? सावंत काकांनी भाराभर प्रश्न विचारले। लवकर चला काका घरी, आजी खूप आजारी आहे, तिला दवाखान्यात न्यावं लागेल। ठीक आहे रुचा, थांब, मी रिक्षाची चाबी आणतो, एवढं बोलून सावंत काका आत चाबी आणण्यासाठी गेले। रुचा आणि ते आता रिक्षात बसून लवकर जाणार होते। सावंत काकांनी रिक्षाची चाबी आणली, पण बाहेर येऊन बघतात तर काय, रुचा बाहेर नव्हती। ती धावतच वाटेला लागली होती। किती भोळी मुलगी आहे देवा ही, भिजतच गेली परत। सावंत काकाने लगेच रिक्षा चालू केली व ते निघाले। मागून काहीतरी येतंय हे बघायला रुचा मागे वळाली आणि तिथेच ठेस लागून चिखलात पडली। रुचा, चल बस लवकर, सावंत काका रिक्षा आणत म्हणाले। रुचा रिक्षात बसली व ते आता आजीकडे पोहोचले। सावंत काकांनी आजीला बघितलं तर त्यांना समजलं की यांना त्वरित डॉक्टरी उपचार पाहिजे, पण या वाडीत डॉक्टर नव्हता, त्यासाठी दुसऱ्या वाडीत जावं लागणार होतं। त्यामुळे काकांनी आजीला उचलत रिक्षात बसवलं। रुचा अजूनही रडतच होती। रुचा, तू घरी जा, काकूंसोबत थांब, मी आजीला डॉक्टरकडे नेतो, सावंत काका म्हणाले। नाही नाही, मी आजीसोबतच येणार, असं म्हणत रुचा मागच्या सीटवर आजीला पकडून बसली। वेळ घालवण्यात काही अर्थ नव्हता, त्यामुळे ठीक आहे म्हणत सावंत काकांनी रिक्षा चालू केली व त्या पावसाळ्या रात्री ते निघाले। पावसामुळे रस्त्यात बराचसा चिखल झाला होता, तरी पण सावंत काका शक्य तितक्या घाईने रिक्षा चालवत होते। रडून रडून रुचाचे डोळे लाल झाले होते। तिचे डोळे पुसण्या इतकी ताकद पण आजीमध्ये नव्हती। रिक्षा गावच्या पांदीतून पार होऊन आता नदी पुलावरून जात होता। तेच रिक्षाच्या बाजूने कुणीतरी धावत गेल्याचं सावंत काकांच्या लक्षात आले, पण रुचाला कसलीही खबर नव्हती।
ती तिच्या आजीला पकडून बसली होती. आजीची शुद्ध हरपली होती व आजी रिक्षातच झोपी गेली होती. सावंत काकाच्या कपाळावर चिंतेच्या आठ्या उमटल्या, कारण दचके देत देत रिक्षा बंद पडली होती. ते रिक्षा चालू करण्याचा प्रयत्न करत होते. रुचाने विचारलं, काय झालं काका? त्यावर सावंत काका म्हणाले, काही नाही, रिक्षा बंद पडली जरा, पण काळजी नको करू, मी करतो चालू. सावंत काका शर्थीचे प्रयत्न करत होते. तेच पावसाचा जोर वाढला व वाराही तीव्र गतीने वाहू लागला. काका, ते बघा काय आहे. रुचा जवळजवळ ओरडलीच. काकांनी समोर बघितलं तर त्या वाऱ्यात एक पांढरा कपडा हवेत उडत होता. कपडा आहे ग तो फक्त, काका म्हणाले. थोड्या वेळाने काकांचे लक्ष परत पुढे गेले. तो पांढरा कपडा अजूनही तिथेच होता. कसं शक्य आहे? कपडा असता तर उडून गेला असता. हा तर मध्येच हवेत स्थिरावलाय व मगाचपासून एकाच जागी तरंगतोय. सावंत काकाच्या मनात भीतीचे सावट आले. त्यांच्या कानावर त्यांना आवाज ऐकू आला, सावंत, बरं झालं आज ग बसलास, आता सोडणार नाही तुला. सावंत काकांचे हातपाय गळून गेले. मध्यरात्रीच्या सुमारास नदीपुलावर हा प्रकार घडत होता. सावंत काका रिक्षा चालू करण्याचा प्रयत्न करतच होते, पण रिक्षा चालू होत नव्हती. गावातून मदत मागवण्यासाठी काकांनी फोन काढला व त्यांच्या पुतण्याला लावला. हॅलो राम, राम, आवाज येतोय का? हॅलो हॅलो राम, ऐकतोयस का? हॅलो राम, ऐकत असशील तर नदीपुलावर ये लवकर. राम, अरे बोल काहीतरी. जोरात चालू असणाऱ्या पावसामुळे आवाज येत नव्हता, म्हणून सावंत काका आपल्या पुतण्याला म्हणजे रामला पुन्हा पुन्हा बोलत होते. मागच्या सीटवर बसलेली रुचा हा सर्व प्रकार पाहत होती. राम म्हटल्यानंतर समोरचा तो पांढरा कपडा गायब होतो हे तिच्या लक्षात आलं होतं. फोनवर काही नीट ऐकू येत नव्हतं, म्हणून काकांनी फोन ठेवला. काका, राम राम म्हणा. राम म्हणल्यावर तो पांढरा कपडा गायब होतोय आणि राम राम सतत म्हणलं की राम आणि हनुमान येऊन आपली मदत करतात असं आजी सांगते. सावंत काका समोर बघतच हे सर्व ऐकत होते आणि त्यांनीही ते अनुभवलं की जेव्हा रुचा राम शब्द उच्चारायची तेव्हा तो हवेतील पांढरा कपडा गायब व्हायचा. सावंत काकांनी लगेच श्रीरामांचा धावा सुरू केला. श्रीराम राम रघुनंदन राम राम, श्रीराम राम भरताग्रज राम राम, श्रीराम राम रणकर्कश राम राम, श्रीराम राम शरणं भव राम राम, श्रीरामचंद्र चरणौ मनसा स्मरामि, श्रीरामचंद्र चरणौ वचसा गृह्णामि, श्रीरामचंद्र चरणौ शिरसा नमामि, श्रीरामचंद्र चरणौ शरणं प्रपद्ये. सावंत काका श्रीरामांची स्तुती करत होते. लहानशा रुचाला यामधला फक्त राम शब्दच कळत होता, म्हणून मग ती मनातल्या मनात फक्त राम राम म्हणत होती. सावंत काकांना जाणवलं की रिक्षावर कुणीतरी बसलंय. ते तिकडे बघणारच त्याआधी कुठून तरी 2-4 माकडं आले व रिक्षाच्या आजूबाजूला येऊन बसले. आता वारा मंदावला, पाऊस थांबला व तो पांढरा कपडा कधीच गायब झाला होता. सावंत काकांनी रिक्षा चालू केली व रिक्षा निघाली. तेच ती 2-4 माकडंही रिक्षाच्या आजूबाजूला रिक्षासोबतच धावू लागली. सावंत काकांची भीती अजून गेली नव्हती, कारण रिक्षावर कुणीतरी बसलेलं होतं. त्यांनी जरा वेळ तिकडे दुर्लक्ष केलं व ते रिक्षा चालवतच राहिले. ते दुसऱ्या वाडीत पोहोचले व लगेच डॉक्टरांच्या घरापुढेच रिक्षा थांबवली. त्यांनी डॉक्टरांना हाका मारल्या व 2-3 आवाजानंतर डॉक्टर उठले व बाहेर आले. त्यांनी आजीला आत आणण्यास सांगितले व ते आजीवर उपचार करू लागले. आतमध्ये डॉक्टर आजीवर उपचार करत होते व रुचाही तिथेच बसून होती. सावंत काका बाहेर आले व रिक्षावर कोण बसले ते पाहू लागले. रिक्षावर एक भलं मोठं माकड बसलेलं होतं व ती बाकीची माकडं अजूनही रिक्षाच्या आजूबाजूलाच बसून होती. सावंत काकाला काय झाले काय माहीत, त्यांनी त्या माकडाला बघून हात जोडले व प्रणाम केला. आजीचा उपचार झाला व ते परत घराकडे निघाले. यावेळेस ते सर्व माकडं त्यांच्यासोबतच त्यांच्या घरापर्यंत गेले. घरी पोहोचताच ती माकडं पटापटा झाडाझुडपांमध्ये निघून गेले.
आत्तापर्यंत सकाळ झाली होती. सावंत काका अजूनही रुच्याच्या आजीच्या घरीच होते. रुच्या आजीला रात्रीचा प्रसंग मोठ्या उत्साहाने सांगू लागली. इकडे सावंत काकांच्या मनातही रात्रीचा प्रसंग अजून ताजा होता. तेही रिक्षा घेऊन घरी निघाले.